नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आपण पाहताय जय भारत न्यूज. जत नगरपालिकेची एक सर्वात मोठी आणि अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे आणि जवळजवळ 1 कोटी रुपयाचा डल्ला मारण्याचा हा विषय आहे. आणि या संदर्भात अनेक माजी पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय नेत्यांनी नगरपालिकेवरती जोरदार टीका केली आहे. आणि जवळजवळ 1 कोटी रुपयाचा हा दरोडा घातला जात असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केलेले आहे. तसेच माजी नगरसेवक व माजी नगराध्यक्षा शुभांगीताई बन्नेनवार यांचे पती असलेले इंजिनियर अशोक बन्नेनवार यांनी याबाबत लेखी तक्रार केलेली आहे. जत नगरपालिकेमधला हा जो मोठा दरोडा घालण्याचा म्हणजे डल्ला मारण्याचा हा जो विषय आहे तर तो नेमका काय आणि कसा आहे तर याविषयी सविस्तर आपण पाहणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला माजी नगरसेवक असलेले राष्ट्रवादीचे युवा नेते टिमूबाई येडके यांनी या विषयाला तोंड फोडलेलं होतं आणि त्यांनी म्हटलेलं आहे की हा एक मोठा डल्ला मारण्याचा प्रकार सुरू आहे आणि या विषयाला कुठेतरी लगाम घातला पाहिजे अशी सर्वात पहिली मागणी त्यांनी सोशल मीडियात केली होती. मात्र त्याकडं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि पाहता ती या विषयाची निवड काढली. तर जत शहरातलं जर कर निर्धारण आहे म्हणजे आता आपण ज्या मालमत्ता घरं जागा वगैरे बांधलेल्या आहेत, गोडाऊन असतील, कमर्शियल एरिया असेल, दुकानगाळे असतील, तर हे ज्या मालमत्तेच्या रूपातनं कर गोळा केला जातो आणि आपण जे घरपट्टी, पाणीपट्टी वगैरे हा प्रकार जो आहे तर नगरपालिकेला जो महसूल गोळा होतो तर त्यासाठीचा हा विषय आहे. तर एक तर काय आहे की एक एजन्सी नेमून की नेमकी कुणाचं किती जागा आहे, किती बांधकाम झाले, कशा स्वरूपात झाले, पत्र्याचं आहे, स्लॅबचं आहे, 1 मजली आहे, 2 मजली आहे, हे कमर्शियल आहे किंवा निवासी वास्तू आहे. तर या संदर्भाचं एक डिटेल सर्वेक्षण केलं जातं आणि हे सर्वेक्षण करून त्या संपूर्ण जागा आणि त्याच्या तशा पद्धतीच्या नोंदी नगरपालिकेच्या हे कर विभागाला दिल्या जातात आणि त्यानंतर नगरपालिका कोणत्या जागेला किती कर लावावा तर या संदर्भातला निर्णय घेते आणि या रूपानं नगरपालिकेला दरवर्षी हा कर जमा होत असतो. तर या संदर्भात असा विषय झालेला आहे की 2016 साली एक एजन्सी नेमली होती या संदर्भातली आणि त्यांनी संपूर्ण जत शहराचं सर्वेक्षण करून आपला अहवाल आणि आपलं सर्व माहिती नगरपालिकेला दिलेली होती. तर त्यावेळी त्याच्यावरती जवळजवळ 70-72 लाख रुपये एवढा मोठा खर्च केला गेलेला आहे. तर त्यानंतर पुन्हा काही वर्षांनीच म्हणजे अगदी 2022 साली नागपूरच्या एका कंपनीला पुन्हा या संदर्भातलं टेंडर दिलं आणि या नागपूरच्या कंपनीनं पूर्ण सर्वेक्षण केलेलं आहे. सुरुवातीला म्हटलं जात होतं की ही रक्कम साधारण 70 लाखाच्या घरात आहे, परंतु प्रत्यक्षात जवळजवळ 90 ते 94 लाख रुपये या कंपनीला दिले असल्याची आता माहिती मिळते आणि लवकरच त्याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे. आणि असं असताना की या सर्वेक्षणाला की अगदी काहीच दिवस झाले, मात्र त्यावेळी एक गोष्ट अशी झाली होती की विद्यमान जे आमदार आहेत सध्याचे तर त्यावेळी विधान परिषदेचे सदस्य होते आमदार गोपीचंद पडळकर साहेब. तर त्यांनी राज्य शासनाकडे तक्रार केली आणि सदरचा हा संपूर्ण गोलमाल असल्याचं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याला स्थगिती द्यावी. मग त्या नागपूरच्या कंपनीनं जे संपूर्ण कर लादण्यासाठी जी नवीन प्रणाली दिली होती, नवीन माहिती दिली होती तर त्या गोष्टीला स्थगिती मिळाली आणि नंतर पुन्हा ती स्थगिती उठली पण आणि या कंपनीचे पैसे पण सगळे पेड झालेले आहे. आणि असं अगदी लेटेस्ट विषय असताना पुन्हा नंतर की गेल्या 3-4 वर्षाच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्येच पुन्हा एकदा जवळजवळ जत नगरपालिकेला जवळजवळ 1 कोटी रुपयाचा हा भोर्दंड घालण्याचा डाव रचला आहे अशा पद्धतीची टीका टिमूबाई येडके यांनी केलेली आहे, अशोक बन्नेनवार साहेब केलेला आहे. विक्रम ढोणे यांनी तर अगदी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी लेखी निवेदन दिलेलं आहे.
तर हा संपूर्ण जो पैसा आहे त्या कर निर्धारण ज्या आता नवी निविदा जी काढली आहे की 25 जूनला या संदर्भात दैनिक लोकमतमधून एक निविदा प्रसिद्धी करण्यासाठी दिलेली होती आणि निविदा प्रसिद्ध पण झालेली आहे आणि ही निविदा 6 जुलै रोजी जत नगरपालिकेनं ओपन हे केलेलं आहे. आता त्या संदर्भात आता कोणी कोणी त्याच्यामध्ये आलेला आहे कितीची निविदा भरली आहे तर याचे डिटेल्स आता लवकरच समोर येतील. परंतु की हा जो सर्व पैसा आहे याच्यावरती जो खर्च होणार आहे तर जत शहराच्या विकासासाठी जो पैसा खर्च केला जाणार होता, लोकांच्या कर रूपानं जो पैसा, पाणीपट्टीच्या रूपानं जो पैसा नगरपालिकेकडे जमा झालेला होता, तर हा पैसा पुन्हा याच्यावरती खर्च करण्याचा हा घाट आहे. आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये सर्वेक्षण करण्यामागे नेमका काय हेतू असतो, कारण एकीकडं आपण बांधकाम परवाने देत असताना त्याच्या सर्व नोंदी होतात, नगरपालिका सर्व पद्धतीचं किती बांधकाम आहे काय आहे तर अशा पद्धतीच्या नोंदी करतात, परवाने देताना ह्या नोंदी झालेल्या असतात आणि सगळं एवढं अपडेट असताना मागल्या कंपनीनं सर्व दिलेलं असताना आणखीन काही एक थोडी घरं नव्यानं झाली असतील, थोड्या जागा डेव्हलप झाली असतील, अशा ठिकाणी नव्यानं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करणं हे काय एवढं फारसं अवघड नाही. असं असताना या विषयावर पुन्हा कोटी सव्वा कोटीचा रुपयेचा खर्च केला जातो. एकीकडे जत शहरातल्या अत्यंत वाईट अवस्था आहे, रस्त्यांची एवढी वाईट अवस्था झालेली आहे, अगद्या गटाऱ्यांची वाईट अवस्था आहे, जे सुधारित भाग झालेला आहे, उपनगरं आहेत, उपनगरामधले तर रस्ते गटाऱ्यांची तर प्रचंड दयनीय अवस्था आहे, बाजारपेठेमधले रस्ते व्यवस्थित नाही आहेत, एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती अतिक्रमणं झालेले आहेत, वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे, स्वच्छतेची व्यवस्था अजिबात केली जात नाही. जागर फाउंडेशनसारख्या संस्थेला रस्त्यावर उतरून कचरा गोळा करावा लागतो. तर नगरपालिकेकडून जे पाणी जनतेला दिलं जात आहे तर एकीकडे पाणीपट्टी भरमसाठ घेतली जाते, परंतु आठवड्यातून एकदा सुद्धा पाणी जतकरांना मिळत नाही, अशी वाईट अवस्था आहे. तर अशा परिस्थितीमध्ये की जत शहराचा विकासाचा निधी हा जवळजवळ कोटी रुपयाचा निधी या सर्व सर्वेक्षणावरती वाया घालवणं योग्य आहे का, अशा पद्धतीचा सवाल आता उपस्थित केला जात आहे आणि त्यामुळं विरोधक आक्रमक झालेले आहेत. येत्या काही दिवसामध्ये या विषयाला जोरदार तोंड फुटण्याची शक्यता आहे, जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीनं अनेकांनी इशारे पण दिलेले आहेत. जत नगर परिषदेने चतुर्थ वार्षिक कर आकारणी निविदा जाहीर केलेली आहे. त्यामध्ये जत नगर हद्दीतील मिळकतींना इमारती व खुले भूखंड प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ट क्रमांक नोंदवणे, मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे मोजमाप करण्यात आलेल्या मालमत्तेच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे संकलन करून माहिती तयार करणे, कर मूल्यांकन प्रक्रियेकरता आवश्यक नमुन्यात माहिती प्रिंट करून आवश्यक स्टेशनरी व बाइंडिंग सह पुरवणे इत्यादी कामाकरता सहाय्य करणे, नगर परिषदेचे कर विभागाकरता आवश्यक असलेली संगणित अद्यावली पुरवणे या कामाची निविदा 15 जून 2026 रोजी दैनिक लोकमत या दैनिकामध्ये प्रसिद्ध झाले होते. ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही दिनांक 3 जुलै 2026 शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देऊन ही निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्याचं लेखी निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी 3 जुलै रोजी दिलेलं आहे. दुर्दैव जतकरांचं या ज्या कामासाठी निविदा निघालेले आहे ते कामाची प्रक्रिया मागे 55 लाखाची निविदा प्रक्रिया ही झाली, कन्फर्म झाली होती सन 2022-23 मध्ये. इंडियन टेक्नो सर्व्हिसेस नागपूर या कंपनीकडून 53,71,185 रुपये निविदा प्रक्रिया मंजूर होऊन हे काम करण्यात आलं होतं, पण संबंधित कंपनीकडनं 2022-23 मध्ये अहवाल घेणं आणि ह्या नोंदणी करणं आवश्यक होतं. तर 53 लाखाची निविदा असताना जवळजवळ 77 लाख म्हणजे वाढीव 20 लाख एक्स्ट्रा वाढीव निधी खर्च करून हे काम करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं याच कामासाठी 16-17 मध्ये पैसे खर्च झाले होते, म्हणजे एकाच कामाला सलग
प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीला खर्च करण्याचा नवा पांडा जत कर मध्ये पडलेला आहे. हा जत करांच्या करावरती सरळ सरळ दिवसात टाकलेला दरोडा आहे आणि आम्ही जत शहरातील जागरूक नागरिक याबाबत आवाज उठवणार. ज्या गोष्टीसाठी पैसे खर्चले तीच गोष्ट अंमलात आणली त्या संबंधित कंपनीकडून तो अहवाल घ्यावा, त्यानुसार नोंदणी करावी. गेल्या 2 वर्षापूर्वीचा हा विषय आहे, 22-23 मधला आहे. आता त्यानंतर प्रशासन काय आलं, त्यानंतर आता नवीन बॉडी आल्या, तर नवीन प्रत्येक येणाऱ्या बॉडीने ह्यासाठी पैसे खर्च करायचे आणि जतच्या नफा फंडातील कर उत्पन्न होणारा जो नगरपालिकेचा फंड आहे त्याच्यावरती दरोडा टाकण्याचं काम प्रत्येक निवडणुकीच्या नंतर हे चालू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. गेल्या नागपूरच्या ज्या इंडियन टेक्नो सर्व्हिसेस कंपनी नागपूर या कंपनीकडून झालेलं काम आहे, याच कामाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. जिल्हाधिकारी या जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने याकडे लक्ष देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. यातूनही नाही झालं तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर लक्षवेधी आंदोलन करू. त्यातूनही नाही झालं तर या संदर्भात कोल्हापूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल करू आणि जत करांच्या निधीचं संरक्षण करू. एवढंच या निमित्तानं सांगतो.